सातारा, कराड आणि कोरेगाव तालुक्याच्या सीमारेषेवर वसलेले, इतिहासाला जोड लाभलेले धार्मिक क्षेत्र म्हणजे बोरबन. आज येथे पारंपरिक बोरबन यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडली. बोरबन या शब्दाचा अर्थ बोरीचे बन असा आहे. पूर्वी या परिसरात मोठ्या प्रमाणात बोरीचे झाडे होती. त्या नैसर्गिक वैशिष्ट्यामुळेच या ठिकाणाला बोरबन असे नाव प्राप्त झाले, अशी स्थानिकांची मान्यता आहे. या पवित्र भूमीत संत तुकाविप्र यांचे वास्तव्य होते. त्यांच्या वास्तव्यात त्यांनी हजारो अभंगाची रचना केल्याचे सांगितले जाते. तसेच संत सकू, ठाकूरदास बुवा, मलंग महाराज, नानासाहेब पेशवे आणि सदाशिवराव पेशवे यांचीही येथे ये-जा होती. त्यामुळे बोरबनला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. महाशिवरात्रीला विठ्ठल पूजेची अनोखी परंपरा. महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण भारतात भगवान शंभू महादेवाची पूजा केली जाते. मात्र कोरेगाव तालुक्यातील तारगाव परिसरातील श्री बोरबन येथे या दिवशी विठ्ठलाची पूजा करण्याची अनोखी परंपरा आजही जपली जाते. यात्रेनिमित्त सर्व भाविकांना उपवासाचे खिचडीचा प्रसाद देण्यात येतो. रत्नेश्वर मंदिरात रविवारी महाशिवरात्र यात्रेनिमित्त दर्शनासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रहमतपूर परिसरातील तारगाव, नांदगाव, वेनेगाव, कालगाव, पाडळी, वाठार, किरोली, पेरले आदी गावांमधून असंख्य भाविक विठ्ठल दर्शनासाठी बोरबन येथे दाखल झाले होते. श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक ऐक्य याचे प्रतीक असलेली बोरबन यात्रा भक्तांसाठी आध्यात्मिक पर्वणी ठरली. मी लक्ष्मण विठोबा निकम. मी तारगाव गेले 35 वर्ष झाले. ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच 2-3 वेळा झालेला आहे आणि या ट्रस्टीत गेले 35 वर्ष झाले मी काम करतो. बोरबन ट्रस्टीत तारगावपासून 3 किलोमीटरवर विठ्ठलाचं मंदिर आहे. तिथं बोरबन क्षेत्र एक मोठं नावाजलेलं आहे. 350 वर्षापूर्वी तुकाविप्रांनी इथं विठ्ठलाची स्थापना केली. तेव्हापासून इथं मोठी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरती आणि या यात्रेत जवळजवळ 20 ते 25 गावची माणसं याच्यात सामील होते. ती दिवसाकाठी जवळजवळ 50 ते 60 हजार माणसं दर्शन घेऊन जाते. आणि ह्या बोरबनचा एक असा तुकाविप्रांचा महिमा आहे मोठा की तुकाविप्रांनी इथं जी पद्धत घालून दिली की कायम 7 दिवसाचा सप्ताह इथं चालतो. 7 दिवसाच्या सप्त्यात रोज 1000 ते 2000 माणसाचं जेवण होतं. आज महाशिवरात्री दिवशी कमीत कमी एक 7 ते 7.5 क्विंटलची खिचडी सुद्धा इरबळ वाटप असते. साबुदाण्याची खिचडी वाटप असते. आणि ही यात्रा भरवण्यासाठी तारगाव पंचक्रोशीतील सर्व भाविक गेले 7-8 दिवस इथं कायम काम करीत असतात. आणि तुकाविप्रांची पुण्य आहे. तुकाविप्रांचं मूळ जर गाव अंजनवती बीड जिल्ह्यात जरी असलं तरी त्यांनी इथं उत्तरायण कृष्णा नदी वाहत असल्यामुळं त्यांनी इथं 14 वर्ष तप करून धोंडीराज गणपती, उजव्या सोट्याचा गणपती त्याची स्थापना केली आणि त्यावेळेपासून ह्या उजव्या सोंड्याच्या गणपतीचं एवढं महत्त्व आहे की जवळजवळ ब्राह्मण समाजातली बडोदा असू, गुजरात असू द्या, जिथं जिथं बडोदा आहे तिथून लोक इथं जर चतुर्थीला दर्शनासाठी येतात. आणि हे फार काळ जुनं मंदिर असल्यामुळं धोंडीराज गणपती नवसाला पावतो. का पावतो तर मी दानपेटी खोलतो. आम्ही खोलतो त्यावेळेला त्या दानपेटीत 2 ग्राम 3 ग्रामचं आपल्या दुर्वासुद्धा सापडते. आणि त्याच्यात खूप मोठं त्या दानपेटीत काय आम्हाला 6 महिन्यातून एक बार मिळतं गणपतीच्या टायमाला. आणि विठ्ठलाच्या मंदिर तर कायमच चालू असतं. जर एकादशीला जवळजवळ आत्ता मी 20 वर्षात इतकं महत्त्व वाढवलेलं आहे की जर एकादशीला इथं जवळजवळ 70 ते 80 किलोची खिचडीचं वाटप असतं. जवळजवळ 1000-1200 माणसं जर एकादशीला इथं येते. ती दुसरं एक महत्त्वाचं, इथं वर्षातून 2दा पारायण होते. साप्ताहिक मोठे सुद्धा पारायण होते. एक पारायण आम्ही 5-5 हजार माणसाचं इथं पारायण एका टायमिंगला जेवण घातलेलं आहे. अशी मोठी पारायण तालुक्यात कुठं होत नाही ती, पण या बोरबनात होते ती. या बोरबनची मी लहान असताना, मी आज 70-72 वय आहे माझं, पण मी ज्या वेळेला 5वी-6वीला होतो त्यावेळेला इथं बैलगाडीच्या शर्यती, बैलाचा बाजार सुद्धा चालत होता. आणि हे असं एक महान क्षेत्र
आणि ती अजून परंपरा आहे ते चाललेले आहे आणि ही परंपरा चाललेली आहे आणि त्याचा इतिहास जर पूर्ण इतिहास पाहिजे असेल तर असं सांगू शकत नाही. 1 तास 1.5 तास जाईल तर एवढंच बोलतो आणि थांबतो.